अंदाजे पंच मैदानाचा ताबा घेत आहेत संतोष भालेराव सर आणि दुसऱ्या बाजूला गोविंद गुंड सर आपल्याला बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं पंचांची सुद्धा एक्सप्रेस कामगिरी आपण सातत्याने या ठिकाणी पाहिलेली आहे. महाराष्ट्रातील नामवंत पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेले आहेत. चला दोन फलंदाज आणि 12वे खेळाडू दोन्ही संघाचे कंपल्सरी आहेत. हा शेवटचा कॉल आहे, ही सूचना आहे, अन्यथा वाईड यॉर्करचा वापर केला. यावेळेस मात्र पप्पू गायकवाड फसलेले. डॉट चेंडू येतोय. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये दुसरा चेंडू सुद्धा निघून गेलेला आहे. परिपक्व पलटवार आहे. षटकार आलेला आहे, परंतु त्यानंतर गोलंदाजानं सुद्धा आपली कंबर कसलेली आहे. फलंदाजाला यावेळेस आपण बघतोय उभं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी धाव फलकावर 7 धावा मात्र स्थिर बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बघायला मिळतंय यावेळेस अवांतर धावेचा इशारा आलेला आहे. मुख्य पंच आपल्याला गोविंद गुंड सर बघायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. या सामन्याचा विचार जर केला तर पहिले अवांतर धावा आपण धाव फलकावर असताना बघतोय. 8 धावा आपल्याला धाव फलकावर बघायला मिळतील. नाही, आता तर अगदीच दिशा खराब आहे, कारण यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा हलकीशी कवायत करीत असताना आपल्याला गुणसर बघायला मिळतील. अवांतर धावेचा पुन्हा एकदा इशारा आलेला आहे. धाव फलक पुढे जाईल. 9 धावा. यावेळेस देखील पप्पू गायकवाड यांनी आपला इरादा दाखवून दिला. फटका नक्की खेळला गेला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय झेल सुटलेला आहे. झेल सोडणारा क्षेत्रक्षेत्र जर बघितला तर विश्वास बसणार नाही, कारण क्षितिज सोनवणे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि या सर्व चित्रामध्ये आपल्याला एक सिंगल पूर्ण झालेली बघायला मिळेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, कट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय भरत काळे चेंडू रोखू शकले नाही. आउटफील्डचा जर विचार केला तर अगदी काची सारखी आउटफील्ड आहे. एकदा चेंडू सटकला तर 99% सीमेरेषेला जाऊन धडकला. हे चित्र आपण संपूर्ण स्पर्धेभर बघितलेलं आहे. चौकार आलेला आहे बघा जाता जाता. एकंदर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं सिंगल आली आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. एक षटका अखेर 14 धावा. या दरम्यान जनता गॅरेज संघाचे संघ मालक आणि एक दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी धनुभाऊ काशीद यांचं शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. काही मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जातोय. गोलंदाजीमध्ये बदल आपल्याला बघायला मिळेल. सामन्याबद्दल बोलू बघा या ठिकाणी जास्त आपण. ब्लास्टर्स मक्तापूर एक सुस्थितीत गेलेला हा संघ आहे बघा. यांचं नाव ब्लास्टर आहे आणि यांनी एक विक्रम या मैदानामध्ये केलेला आहे. जो संघ अनबिटन होता, जो अपराजित संघ होता CSK, त्या संघाला पराभव दाखवणारा हा संघ आहे. आज दहिवाळकर सराफ हा संघ काय चित्र दाखवेल याच्यावर आपलं लक्ष असणार आहे. आसिफ सर आलेले आहेत. जागा बनवली. शफल लाईनचा वापर फलंदाजाने केलाय. पूल केला आणि यावेळेस चेंडून चकवा दिला. 1 बाउन्स टू डिफेन्स. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार मात्र येतोय. बघतोय आपण या ठिकाणी धावफलकावर 18 धावा या ठिकाणी बघायला मिळतील. फलंदाजांना पोषक असलेलं वातावरण आहे. आता मी वाऱ्याबद्दल बोलतोय, उन्हाबद्दल बोलत नाही. उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचा फायदा पप्पू गायकवाड नक्की घेत आहे आणि ते प्रयत्न सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचे. यावेळेस कमालीचा फटका खेळला गेला आहे आणि याही वेळेत जर बघितलं तर झेल सुटलेला आहे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. पप्पू गायकवाड आज भाग्यवान फलंदाजांच्या यादीत आपल्याला बघायला मिळतील. 2 झेल त्यांचे सुटलेले आहे. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या आणि 20 धावा यावेळेस धावफलकावर पूर्णपणे लावल्या गेलेल्या. मोठं आयोजन, मोठं नियोजन, मोठी स्पर्धा, मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बघूया
अकुटप्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा पप्पू गायकवाड यांची ही अफलातून लाजवाब फलंदाजी आपण बघतोय. यावेळेस मात्र चेंडू आर पार होतोय फरार. धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. ₹1,00,000 बघा या स्पर्धेचं जे पारितोषिक आपल्याला बघायला मिळतंय. आयोजक कमिटीच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जात आहे. म्हणजे हे मोठं आयोजन आहे. आयोजक मोठ्या मनाचे आणि हे मोठं रंगमंच तालुक्यातल्या आपल्या मोठ्या खेळाडूंसाठी बनवलेलं आहे. ज्ञान फाउंडेशनच्या वतीनं ₹1,00,000 पारितोषिक या स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूप सांगून जात आहे बघा. धावफलकावर 24 धावा आहेत. आसिफ शेख यांच्यावर झालेला हल्ला बोल. यावेळेस पप्पू गायकवाड यांना रोखणं अवघड झालेलं आहे. 2 जीवदानानंतर या ठिकाणी 2 जोरदार फटके बघायला मिळाले. पहिला चौकार आला, त्यानंतरचा चेंडू आकाश मार्गे मैदानाच्या बाहेर गेला. तो मात्र अर्धा डझन धावा देऊन जातोय. षटकार. 30 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. आज नितीन बुरोडे सरांनी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतलेली बघा. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु यावेळेस मात्र फटका फसला आणि ज्यानं पहिला झेल सोडला होता त्यानं आपलं अपयश झाकून घेतलं. क्षितिज सोनवणे यांनी अप्रतिम झेल पकडला आणि यावेळेस मात्र पप्पू गायकवाड मनपाच्या आश्रयाला जातील. फलंदाज बाद. पहिला धक्का, 1 बाद, 30 धावा धावफलकावर असणार आहे. काहीसा प्रबळ आणि बलाढ्य संघ आपण या ठिकाणी बघतोय. मक्तापूर ब्लास्टर्स त्यांच्या विरोधात जर बघितलं तर आज या ठिकाणी आपल्याला दहीवाळकर सराफ हा संघ पूर्ण ताकदीनं उतरलेला बघायला मिळतोय. कारण आता गुण तक्ता वेगळं चित्र दाखवायला लागलेलं आहे बघा. मैदानाच्या आतमध्ये आलेले तुषार मोठे यांना सुद्धा स्वतःच्या नावाला न्याय देता आलेला नाही आहे. या रंगमंचावर त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं आहे. बघूया आज सिद्ध करणार की नाही. आसिफ सरांचा हा चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. अगदीच या चेंडूला दंडित केलं जात आहे. पंचांच्या वतीनं अवांतर दावेचा इशारा आलेला आहे आणि या ठिकाणी 31 धावा धावफलकावर आहे. दहीवाळकर सराफ संघ आपण बघतोय विजयाच्या प्रतीक्षेत मात्र असणार आहे. अकुटप्याचा चेंडू आहे. फटका थोडासा विचित्र पद्धतीने खेळलाय. कट नक्की केलाय. त्या ठिकाणी आपण बघतोय शेखर फटेकर सर शॉर्ट पॉईंटवर तैनात आहे. चेंडू मात्र रोखला गेलेला आहे. दरम्यान एक सिंगल पूर्ण करीत असताना तुषार मोठे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील आणि या ठिकाणी 2 षटकानंतर 1 बाद 32 धावा. तर मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं पहिलं पारितोषिक 1 लाखाचं आलं. अगदी आयोजक कमिटीच्या वतीनं हे पारितोषिक दिलं गेलेलं आहे. ज्ञान फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व सदस्य यांच्या वतीनं ₹1,00,000 आणि एक सुंदर चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी आलं आहे. प्रकाश शेठ जगताप आणि नेत्रा लॉन्स यांच्या वतीनं यावेळेस इशारा येतो बॅटिंग पॉवर प्लेचा. मुख्यपंच गुंड सरांनी हा इशारा आपल्यापर्यंत पोहोच केलेला आहे. पटेकर सर पुन्हा एकदा एक वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी टाकल्या गेलेली आहे. जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये बघा. या ठिकाणी तुषार मोठे स्ट्राईक एंडवर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर समीर शहा चांगले फलंदाज आहे. यावेळेस बॅटीचा स्पर्श होता बघा. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. इष्टी रक्षक आपल्याला बघायला मिळतील त्या ठिकाणी शैलेश दाने. क्षेत्ररक्षणात मात्र आज ढिलाई बघायला मिळाली ब्लास्टरची. धावफलकावर जर बघितलं तर डॉट चेंडू आपण बघतोय. पटेकर सरांनी मात्र प्रभावित केलं. या मोठ्या रंगमंचावर त्यांनी जबरदस्त गोलंदाजी मक्तापूर संघासाठी केली आणि आजही करतायत. यावेळेस पुल केलाय. पॉवरफुल चेंडू गुल झालाय. आउट ऑफ द पार्क. दणदणीत षटका. 38 धावा आहेत. आनंद वाटतोय बघा. या ठिकाणी दैवाळकर सराफ संघ जो आपण बघतोय त्यांना
जिंकणं गरजेचं आहे. याचा अर्थ मक्तापूर संघ हरायला आला असं नाही, परंतु गुणतक्त्यावर काही बदल जर घडायचे असतील तर दैवाकर संघाला रेसमध्ये राहणं गरजेचं आहे, या शर्यतीमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि मक्तापूर संघ अगदी टॉपला आहे. फटका खास आलेला आहे. पुन्हा एकदा बलाढ्य गोलंदाजावर हल्ला बोल केला गेलाय, हल्ला चढवला गेलाय. षटकारानंतर आपण बघतोय चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषेला पार करतोय. यावेळेस 1 बाउंड टू डिफेन्स, चेंडू फरार, चौकार. 42 धावा, 42 धावा आपण बघतोय या ठिकाणी घेतल्या गेलेल्या. जबरदस्त फलंदाजी बघा आज वरच्या क्रमांकावर पाठवलेले तुषार मोठे यांना. पप्पू गायकवाड यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मजबूत पायाभरणी केली आणि त्यानंतर या मजबूत पायाभरणीवर कळत चढवण्याचं काम येणारे फलंदाज करतायत. आता येणारे म्हणजे आता तुषार मोठे आणि समीर शहा हे दोनच बॅटर आहे. पुन्हा एकदा थोडीशी दिशा बदलली बघा. यावेळेस चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलेला आहे. त्या ठिकाणी प्रवीण चव्हाण, दर्जेदार क्षेत्ररक्षक, दर्जेदार कामकाज. तर आपण बघतोय उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस चेंडू अगदीच समीर शाह यांना टाटा बाय बाय करीत इष्टीरक्षकापर्यंत गेलेला आहे. हा काही चेंडूंवर आक्रमण जरी झालेलं असेल परंतु एक जिद्दी गोलंदाज म्हणून तालुका ज्यांच्याकडे बघतो ते म्हणजे शेखर पटेकर सर. एक डॉट चेंडू येतोय, पलटवार केलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं टॉप एज घेतला गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सचिन पवार अप्रतिम झेल या ठिकाणी पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा निराश हताश समीर शहा जड अंतकरणानं पॅव्हलियनच्या दिशेने जातोय. दुसरा धक्का, फलंदाज बाद. या दरम्यान आपण बघतो मित्रांनो एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणारे आदरणीय राजेंद्रजी वाघ साहेब यांचं आज देखील आगमन झालंय आणि आज लवकर आगमन झालंय बघा. राजेंद्र वाघ साहेबांचं या ठिकाणी मनस्वी मनापासून हार्दिक स्वागत. आणि एक त्यांचा थोडासा मी परिचय देखील देईल. बंटी वाघ यांचे ते पिताश्री वडील आहे आणि संपूर्ण तालुक्यात त्यांना चंचू मामा नावानं ओळखलं जातं, म्हणजे एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. तर साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो आपण बघत आहोत या ठिकाणी DPL अर्थात ज्ञान प्रीमियर लीग 2024चा रंगारंग सोहळा दिवस क्रमांक 4 आणि या ठिकाणी आपण बघतोय अर्ध्या लाखाचं पारितोषिक, म्हणजे या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला 51,000 रुपये मिळालेत. विकास फर्निचर आणि शेरा गोल्ड चहा या संस्थेचे जे मालक आहे या दोन्ही मालकांच्या वतीनं हे पारितोषिक आपल्यापर्यंत येत आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला आलं आहे आदरणीय जयरीजी बागवान साहेब आणि डॉक्टर काकासाहेब गंडाळ यांच्या वतीनं. त्यानंतर आपण बघतोय 35,000 रुपये आणि एक चषक या स्पर्धेचं जे स्वरूप आहे. हा वेळ जास्त घेतलेला आहे बरं का, मी फक्त तुम्हाला जागं केलंय. पॅनल्टी 10 धावांची आहे, लक्षात ठेवा. ऋषी धुमाळ आलेला आहे, स्ट्रेट हवे त्या ठिकाणी संतोष आजार झेल पकडला जातोय. बिग विकेट, शार्क मासा गळाला लागलेला आहे. तुषार मोठे यावेळेस झेल बाद आणि मैदानाच्या बाहेर जातील. बघूया ऋषी धुमाळ आपण बघतोय जे गोलंदाज आहे, तरुण आहे, शिकतात आहे, म्हणजे विकसनशील आहे, अजून विकसित झाले नाही, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये बघितली. या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना संधी दिलेली आहे, विश्वास ठेवलेला आहे.
यावेळेस पूल केलेला आहे बघा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आता यावेळेस मित्रांनो हा जेल या ठिकाणी सुटलेला आहे सुद्धा बघायला मिळेल. अगदी दिला गेलाय आणि संधी आलेली आहे अनुज यांना. हा फिट आहे आणि त्याच्यावर सुपरहिट धमाका करताना अनुज जाधव हवाई सफर हँड हाय अँड हँडसम षटकार आपल्याला बघायला मिळतोय. षटकारानंतर धावपलकर बघतोय. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे चषक सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यापर्यंत आलंय आदरणीय ऋषिकेश बनकर पाटील यांच्या वतीनं. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर आपल्याला यूट्यूब सौजन्य जे लाभलेलं आहे श्री धनुभाऊ काळे मित्रमंडळ नेवासा सर्व सदस्य आणि शिवशक्ती आईस्क्रीम या संस्थेचे मालक यांच्या वतीनं त्यांचे देखील आभार. यावेळेस मात्र समोर मारलेला आहे. अरे कमाल कॅच झाला. कॅच ऑफ द मॅच क्षितिज सोनवणे एक चमकदार खेळाडू आणि चमकदार कामगिरी आपण सीमेरेषेवर बघतोय. आणि यावेळेस बिग विकेट अनुज जाधव यांना परतावं लागणार आहे. फलंदाज बाद आहे. या ठिकाणी बघतोय आपण मित्रांनो अगदी 4 बाद 51 धावा धावपळकावर त्या ठिकाणी प्रवीण चव्हाण यांनी संपूर्ण समर्पण क्षेत्ररक्षणासाठी दाखवलं. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान एक सिंगल म्हणजे 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक धाव खर्च झालेली आहे. 60 धावा धावपळकावर आहेत. तालुक्यातील सर्वात अचूक गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय शैलेश दाने. यावेळेस फुलरच्या चेंडूवर प्रहार केला गेलाय आणि त्यानंतर जर बघितलं तर अगदी 3ऱ्या टप्प्यानंतर चेंडू रोखला गेलाय. संतोष महाडिक आपल्याला बघायला मिळतील आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. या 2 धावेनं धावपळकावर झालेला परिणाम मी नक्कीच सांगेल आपल्याला 62 धावा आहेत. षटक क्रमांक 5 जॅकपॉट षटक. सोमा स्ट्राईकवर शैलेश तयार. उजव्या एसटीच्या बाहेर ड्राईव्ह लाईनचा चेंडू नक्की होता. प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघितले ड्राईव्हचे केले गेले चेंडू पर्यंत मात्र सोमा जाऊ शकलेला नाही आणि पद आलीत तर त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही. फुटवर्क बघायला मिळालं नाही. पाय चालले पाहिजे. जितना जरूरी है मोबाईल को नेटवर्क उतना जरूरी है बल्लेबाज को फुटवर्क. फुटवर्क झालं नाही. डॉट चेंडू आलाय. हेलिकॉप्टर उडालेला आहे. यावेळेस लावांच्या दिशेनं 1 बाउन्स चाकवा देत चेंडू सीमारेषा पार करतोय. 66 धावा या ठिकाणी धावपळकावर लागल्या गेलेल्या आहे. षटक क्रमांक 5 आपण या ठिकाणी जॅकपॉट षटक बघतोय. 7 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहे. फुलटॉस होता. दिशा तीच आहे. काऊ कॉर्नर मध्ये यावेळेस मात्र प्रवीण चव्हाण चेंडू मागे आले. तात्काळ चेंडू रोखला गेला परतवला गेलाय. षटक देखील या ठिकाणी संपल्या गेलं. तर 8च धावा आलेल्या बघा जॅकपॉट षटकामध्ये म्हणजे याच्यातील 4 धावा वजा होतील. 63 धावा धावपळकावर मात्र असणार आहे. बघतोय आपण या ठिकाणी अंतिम षटकाची तयारी मैदानाच्या आतमध्ये चालू झालेली आहे. थांबवा. हा थांबवलंय. जातोय मैदानाच्या आतमध्ये बघा या ठिकाणी 5 षटकानंतर धावपळकावर धावा 63 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आपल्याला
सामनावीरचा किताब 2 संस्थांच्या वतीनं मिळाला. हॉटेल दत्तप्रसाद आमो सरांच्या वतीनं आणि त्यानंतर सुदर्शन क्रिकेट अकॅडमी म्हणजे इम्रान सरांच्या वतीनं आपण या ठिकाणी सामनावीरचा किताब देतोय. जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. संघ मालक यावेळेस भरत काळे गोलंदाजी मार्कवर होत आहेत आणि त्यांना गोलंदाजानं फलंदाजानं वेलकम केलंय. आइए आपका स्वागत आहे. अगदीच पहिल्या चेंडूचा खरपस समाचार घेतला गेला. तब्बल अर्धा डझन धावा या ठिकाणी संघाला खर्च करावा लागत आहेत. येतोय सुवर्ण षटकार. 69 धावा धावपलकावर आहेत. सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघतोय 6व्या षटकाची आणि वेळेचं बंधन सुद्धा आहे बघा. या ठिकाणी चेंडू क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. चला यावेळेस स्वीप केलाय आणि चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार. चौकार. जातोय मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एक आगळी वेगळी योजना राबवित आहोत या ठिकाणी लकी ड्रॉची. चेंडू चांगला होता. प्रहार देखील चांगला आहे. प्रवीण चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतायत आणि त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर मला वाटतं दुसऱ्या धावेचे प्रयत्न झालेले आहेत. यशस्वी सुद्धा झालेत. मला वाटतं 3ऱ्या धावेला निघालेत. चला आता ज्या ठिकाणी एक सिंगल होती त्या ठिकाणी मात्र अधिकच्या 2 धावा खर्च झाल्या म्हणजे एकूण 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 76 धावा 76 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक. तर लकी ड्रॉबद्दल आपण बोलत होतो बघा. या ठिकाणी आपण एक पैठणी आणि एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देतो आहे. तर या ठिकाणी विशेष सौजन्य आपल्याला पैठणी साडीसाठी लाभलेलं आहे. वारसा पैठणी या संस्थेचे मालक आदरणीय राजेंद्रजी भागवत साहेब यांचे देखील मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. अकुटप्याचा चेंडू त्यावर फहरदार प्रहार केलाय. चेंडू षटकार मैदानाच्या पार गेलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पैठणीसाठी अजून एक सौजन्य लाभलेले या ठिकाणी सौभाग्यवती शर्मिलाताई शिंदे मॅडम यांच्या वतीनं त्यांचे देखील मी या ठिकाणी विशेष आभार नक्कीच या ठिकाणी मानतो. मॅच बॉल आलेला आहे का? त्या दीदीचे आम्ही आभार मानतो. आता त्या दीदींचं नाव नाही माहिती. आर्या जगताप. हो इम्रान सरांच्या अकॅडमीमधले. आर्याताई धन्यवाद. 82 धावा धावपळकावर आहेत बघा. शेवटच्या षटकाची लढत. डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. मिड विकेटवर सचिन पवार आहेत. सचिन पवार तिथं चेंडू संघ खेळत बसलेत. हा धाव बाद दिला गेलाय. या ठिकाणी सोमा परतलेत बघा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बक्षीसदात्यांचा नक्कीच नामोल्लेख या ठिकाणी करतोय. पाणी सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलंय सोनल ॲग्रो सीड्स कुकाना यांच्या वतीनं आणि त्यासह जर बघितलं या ठिकाणी सागर ॲक्वा यांचं देखील आपल्याला भरघोस मदत पाणी सौजन्यामध्ये या ठिकाणी लाभली. आभार मानले जातील या ठिकाणी किरण घोडके आणि सागरजी घोडके साहेबांचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सायकल सौजन्य देखील आपल्याला लाभलेलं आहे. शेवटच्या चेंडूसाठी आपण मैदानात जातोय. या ठिकाणी भरत काळे जे संघ मालक आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती निवासा सदस्य देखील आहेत. यावेळेस बघा या षटकाचा प्रारंभ षटकारानं झाला होता आणि या षटकाचा शेवट देखील षटकारानं झाला आहे आणि तब्बल 90 धावा या ठिकाणी दैवाळकर सराफ संघाने आज बनवलेलं आहे. 91 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं असेल विजयासाठी. आणि त्यानंतर या ठिकाणी मक्तापूर ब्लास्टर संघाचे देखील विशेष आभार. 25 मिनिटांमध्ये हे सत्र त्यांनी पूर्ण केलेलं आहे. नाणेफेकीसाठी तयार राहायचं बघा. मी ज्या संघांचं नाम उल्लेख करील त्या संघांनी लागलीच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय.
रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा विरुद्ध श्री वॉरियर्स नेवासा बाटा हा कालचा सामना आहे, तो आज आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे. तर या ठिकाणी आपण जातोय बघा. या स्पर्धेला मोठं करण्यात खऱ्या अर्थानं बक्षीसदात्यांचं जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या ठिकाणी नक्कीच संघ मालकांचं सुद्धा आहे. या संघ मालकांनी या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी संघ खरेदी केली. तर निश्चित या संघ मालकांचं देखील नाव घेणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी पहिला संघ दैवाळकर सराफ 11 या संघाचे संघ मालक आदरणीय विजय शेठ दैवाळकर आणि यासह संघ मालक आदरणीय रितेशजी कराळे साहेब जे आमच्याशी जोडले गेलेत या ठिकाणी. त्यानंतर शिवम फायटर्स या संघाचे संघ मालक, आता यांचा जास्त परिचय देण्याची गरज पडत नाही बघा, कारण ज्या ठिकाणी शिवम फायटर्स खेळते त्या ठिकाणी संघ मालक कायमस्वरूपी आपल्याला बघायला मिळतील सरपंच आदरणीय सुधीरजी जायगुडे पाटील. तर या ठिकाणी CSK संघ छत्रपती शिवाजी महाराज किंग या संघाचे संघ मालक नेहमीप्रमाणे यांना सुद्धा परिचय देण्याची गरज नाही, डॉक्टर शिवाजी गोरे साहेब बालरोग तज्ज्ञ नेवासा बाटा. त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर्स 11 कुकाना या संघाचे संघ मालक यांचा सुद्धा परिचय देण्याची जास्त गरज पडत नाही बघा, कारण स्वतः डॉक्टर मनोज शिंदे या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्यासह सुनील तांबे. रॉकस्टार 11 आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा या संघाचे संघ मालक आदरणीय आसिफ शेख, आता या नावाने त्यांना जास्त ओळखलं जात नाही, त्यांचं नाव आहे रॉकस्टार रिकी आणि त्यांच्यासह रिजवान खान आणि इम्रान पठाण सर. त्याचप्रमाणे श्री वॉरियर्स या संघाचे संघ मालक अगदी सर्वपरिचित दिलदार व्यक्तिमत्व प्रताप राजे हंडे पाटील. त्याचप्रमाणे या ठिकाणी जनता गॅरेज नेवासा या संघाचे संघ मालक दिलदार व्यक्तिमत्व धनुभाऊ काशीद सरपंच राहुल भाऊ थोरात. या दोघांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे शेवटचा संघ या ठिकाणी मक्तापूर ब्लास्टर्स, अगदी या संघाचे संघ मालक आदरणीय भरतजी काळे पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा संचालक. धन्यवाद, यांचे सर्वांचे मी आभार मानतो. नाणेफेकीसाठी आपण तयार असणार आहे. श्री वॉरियर्स संघाचे कर्णधार या ठिकाणी अशोक पानकडे सर आलेले आहेत. त्याचप्रमाणे रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा कर्णधार यायचं आहे. नाणेफेक केलं जाईल बघा. सामना चालू आहे दैवाळकर सराफ 11 विरुद्ध मक्तापूर ब्लास्टर्स. जबरदस्त फलंदाजी केली. आता कोणा एकाचं नाव मी घेणार नाही. आज सर्व फलंदाजांनी धावांचं योगदान दिलं आणि 90 धावांचं डोंगर या ठिकाणी उभा राहिला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ब्लास्टर्स मक्तापूर संघानं वेगळी जोडी मैदानात पाठवली. आज आकाश आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांच्यासह नेहमीप्रमाणे क्षितिज सोनवणे. तर 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. नाणेफेक करतोय आपण या ठिकाणी आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल आदरणीय राजेंद्र पाटील वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. अगदीच विनंती असेल वाघ साहेबांना आपण यायचं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि गोलंदाज देखील या ठिकाणी तयार असलेला आपल्याला बघायला मिळेल. आज नितीन बुरुडे सर कोणती रणनीती वापरतील बघूया. धावांच्या पाठलागासाठी मी आवाजात थोडासा बदल करेन. आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर यांचा पुढचा आवाज असणार आहे.
नमस्कार आणि सर्वांचं मनापासून सर्वांचं स्वागत करूयात या दमदार चौकाराने. 4 धावा. एक महत्त्वपूर्ण लढत आपण ज्ञान प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी अनुभवत आहात. एका बाजूला मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर, तर दुसऱ्या बाजूला दहिवाळकर सराफ नेवासा फाटा या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. एक मोठं आव्हान आहे, मोठं टार्गेट आहे, मोठं लक्ष ठेवलेलं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं असेल एक शानदार चौकार जो मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला आहे. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. अकाउंट आपण जर पाहिलं असेल तर मैदानामध्ये ओपन केलं जात आहे. यावेळेसचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर तुषार चेंडूवरती आलेले आहेत. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. 6 धावा धावफलकावर पहिलं षटक मैदानावर टाकलं जात आहे आणि नितीन बोर्डे यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यावेळेस दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला चेंडूनं बीट केलं आणि चेंडू वेगात ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या पार. या मैदानाशी खेळत बागडत चेंडू सीमारेषा ओलांडली आणि धावा इथे 4 मिळतात. चौकार. आकाश आणि क्षितिज सोनवणे हे 2 आघाडीचे प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतो. आकाश चांगली बॅटिंग करतात. यावेळेस थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू थोडासा वेगवान होता, त्यामुळे बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाही आणि खराब क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळाले. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. जर या सामन्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला या चुका टाळणं फार गरजेचं राहील. 2 धावा इथे आल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. एकूण धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या 12 या अंकावर आपल्याला जाताना पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नसेल आणि हा धावा. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे मैदानाच्या आत. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 16 रन ऑन अ स्कोरबोर्ड. धावफलकावरती 16 धावा. पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल मैदानामध्ये मार्गस्थ असताना क्षितिज सोनवणे, आकाश हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. तर आकाश यांनी चांगल्या रीतीने आत्तापर्यंत कामकाज केलेलं आहे. जावेत परत एकदा मॅचच्या दिशेने. नितीन बोर्डे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जर आपण पाहिलं असेल तर काऊ कॉर्नरच्या दिशेने हा चेंडू चाललाय. तिथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ नितीन बोर्डे यांना मिळाली नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 18 धावा. मोठं लक्ष आहे. जवळपास 91 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत आणि या 91 धावा बनवण्यासाठी फलंदाजांना सुद्धा मैदानामध्ये चांगल्या रीतीने खेळावं लागणार आहे. चांगल्या रणनीतीनं तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. 30 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिलेला आहे आणि या 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ सुद्धा संपणं हे फार गरजेचं राहणार आहे. अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून इथे आला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले, जॅकपॉट ओव्हर, होम रन असे अनेक नवीन नियम या स्पर्धेमध्ये लागू करण्यात आलेत. आपण जे मैदानावर लाईट्स आहेत, लाईट्सचे जे पोल आहेत त्यावर जे बॅनर आपल्याला दिसत आहेत
त्या बॅनरवर जर चेंडू थेट जाऊन धडकला, फलंदाजाने खेळलेला चेंडू थेट बॅनरवर जाऊन धडकला, तर तिथे तुम्हाला 9 धावा मिळतात. आणि काल आपण ते चित्र पाहिलं. एका फलंदाजाने मारलेला चेंडू थेट लॉंगॉनच्या बॅनरवर जाऊन धडकला आणि तिथे 9 धावा मला वाटतं CSK संघाला मिळाल्या होत्या. भारत यांनी तो फटका खेळला होता. जावेद मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर 2ला होती सुरुवात. पहिलाच बॉल क्षितिज सोनवणे आडवा बॅटनं चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आहेत आणि पहिल्याच बॉलवर क्षितिज सोनवणे बॅक टू द पवेलियन. क्षितिज सोनवणे बाद होत आहेत. गोल्डन डकची शिकार ठरलेले आहेत. पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट. फलंदाजाने विनंती राहील, आपण फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज थोडंसं आपण लवकर येत चला. शैलेश दाणे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिला धक्का बसला क्षितिज सोनवणेच्या रूपामध्ये. आपण जर पाहिलं तर मोठी विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला, दहिवाळकर सराफ या संघाला मात्र या ठिकाणी मिळालेली आहे. वेळेचं बंधन आहे. या अगोदरचे आपण सामने पाहिलेत, वेळेवर संपलेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला पाहू शकता. विनोद यांच्या हातामध्ये चेंडू आहे. त्यावेळेचा चेंडू आपण पाहिलं असेल तर नो बॉलचा कॉल मैदानामध्ये आलाय. नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा पिच टप्पा होता आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर गोलंदाजाला दंडित करण्याचं काम करण्यात आलं. पुढचा चेंडू असेल फ्री हिट शैलेश दाणेला. इथे एक मोठी सुवर्ण संधी आणि यापेक्षा चांगली सुवर्ण संधी काय असू शकते. पहिला चेंडू तुम्ही खेळताय आणि तो पहिला चेंडू तुमच्यासाठी फ्री हिट आहे, म्हणजे तुम्हाला हात खोलण्याची संधी पहिल्या चेंडूवर मिळाली आहे. आखून टप्प्याचा बॉल शॉर्ट अँड पुल करत असताना बॉलला मिड विकेटची सीमारेषा दाखवली आहे. चेंडू आपण पाहिलं असेल मैदानामध्ये शैलेश दाणे यांनी खेळला आणि शॉर्ट अँड पुलचा हा बहारदार फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या अगदी मधोमध चेंडूला घेतलं आणि हा चेंडू फेकला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा मिळतात. धावसंख्या पुढे जाणार धावफलकावरती 25 धावा आपण धावफलकावरती पाहतो. एक चांगली मॅच होणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. मॅच रोमहर्षक होणार आहे. विनोद तयार आहेत. यावेळेला चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह इथे आपण पाहिला. या अगोदरचा फटका रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा, तर हा फटका सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा. धावफलक 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहतो. धावफलकावरती 26 धावा, 1 बाद 26 अशी धावसंख्या आहे. शैलेश दाणे तालुक्यातील एक नामवंत, प्रतिभावंत आणि प्रख्यात खेळाडू म्हणून ओळखले जातात. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आम्ही पहिल्या अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत, परंतु आज या मैदानामध्ये फलंदाजीमध्ये सुद्धा ते आपली चमक धमक या ठिकाणी दाखवतात. हा चेंडू आपण पाहिलं असेल तर नो बॉलचा कॉल मुख्य बंदसाठी दिलेला आहे. तसं बिमर मला वाटतं तिथे होता आणि कमरेच्या वर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाजीला दंडित करण्याचं काम झालं. या षटकामध्ये दुसरा फ्री हिट आणि यावेळेस संधी मिळणार आहे. फलंदाज आकाश यांना सुद्धा फ्री हिटची संधी आहे. फुलरडेनचा बॉल होता. फ्री हिटचा चेंडू जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल इथे आलेला आहे. याच रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. चॅलेंज केलं या निर्णयाला.
यावेळेला हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये एक धाव मात्र या चेंडूवरती प्राप्त झाली आहे. एक धाव मिळते आहे. धावत संख्या एकने पुढे जात असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. मागच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर वाईटचा सिग्नल आपल्यापर्यंत आला. या चेंडूवर सिंगल प्राप्त होत असताना जवळच आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. यावेळेस आपण पाहणार आहोत मैदानामध्ये एक धाव पूर्ण होत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ₹71,000 ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. नेत्रा लॉन्सचे ओनर आदरणीय अनिल डवले पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे. श्रीरामपूर रोड या ठिकाणी प्रशस्त लॉन्स आपल्याला नेत्रा लॉन्स बघायला मिळतो आणि त्याचे ओनर आदरणीय अनिलजी डवले साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला फुलर लेंथवर चेंडू होता. ओव्हरचा खेळ तुम्ही जर पाहिलं असेल तर मैदानामध्ये होतोय समाप्त. चला टॉस करण्यासाठी आपण दोन्ही कॅप्टनला आमंत्रित करतोय. धावफलकावरती घेऊन जातोय. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 30 धावा. एक फलंदाज बाद. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 61 धावा अजूनही पाहिजेत. चला कॅप्टन चला. दोन ओव्हर नंतर आपण पाहिलं असेल 30 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 3 ला आपण करतोय सुरुवात आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुद्धा रेडी झाले, तयार झालेले आहेत. तर समोरच्या बाजूला तुम्ही फलंदाजाला पाहू शकता. शैलेश दाणे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत.
स्टार्ट. यस, आपण करतोय सामन्याला आता सुरुवात. परत एकदा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. 30 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुरू होतंय. 2 ओव्हर संपल्यात. 24 चेंडू आणि 61 धावा आपण धावफलकावरती पाहत जिंकण्यासाठी बनवायचे.
आम्ही खरं तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्टॉपवॉच आपण पुन्हा एकदा करतोय सुरू आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. फुलर लेंथवर टाकलेला चांगला चेंडू मैदानामध्ये आलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अतुल यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल उंच आकाशामध्ये नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड झाला. निर्जन स्थळी हा चेंडू पडलेला आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्या आपण पाहू शकता इकडे पुढे जाते. धावफलकामध्ये हलकासा बदल झालाय. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील होते आणि इथे फलंदाज बाद होतील. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज तुम्ही इथे पाहता मैदानाच्या आतमध्ये. झेल बाद. पाण्याची गाडी आलेली आहे. ज्यांचे जार खाली असतील त्यांनी पाणी घेऊन जा. संघातील सर्व कर्णधारांना विनंती आहे. सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. धावसंख्या आपण पाहू शकता इकडे पुढे जाणाऱ्या धावफलकामध्ये होणारा बदल आहे. 32 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा झाल्यात. समीकरण बदललेलं आहे. शेवटचे 20 चेंडू आणि 59 धावा. याही वेळेस फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एक धाव मिळणार आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अतुल यांची आपल्याला बघायला मिळते. म्हणजे या षटकामध्ये अतुलने अतुलनीय कामगिरी केली आहे. एक महत्त्वपूर्ण षटक आहे. महत्त्वपूर्ण षटक हाताळत आहेत. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. 91 धाव्यांचं लक्ष मात्र फलंदाजी करणाऱ्या मक्तापूर ब्लास्टर संघासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या संघाला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. वाह, परत एकदा फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः फलंदाजांना आपण जर बघितलं मित्रांनो तर खोदकाम तिथे करावं लागतंय. 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक जर तुम्ही पाहिलं तर 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरनंतर धावफलकावर धावा झाल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती. चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. इनिंगचा खेळ तुम्हाला 30 मिनिटांमध्ये संपवायचा. अन्यथा 10 धावेंची पॅनल्टी आहे. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये 35 धावा बनवल्या जात आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ज्ञान प्रीमियर लीग, ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं आहे. ज्ञान प्रीमियर लीग सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. 4था दिवस या स्पर्धेचा पाहतो. लोवर फुल टॉस. काऊ कॉर्नरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि हा चेंडू सीमारेषा पार दाखल होणार आहे. हा नशीबवान भाग्यशाली संजीवनी चौकार. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिलं ज्यावेळेस नितीन बोरुडे पहिलं षटक हाताळत होते तिथे सुद्धा भरपूर चुका घडल्या आणि या चुका तुम्हाला जर या मैदानामध्ये या सामन्यामध्ये जर तुम्ही अशा चुका करत राहिले तर सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच पराभव दिसेल. यावेळेला समोर खेळलेला फटका आपण पाहू शकतो. व्ही शेपमध्ये फटका खेळलेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे आणि तिथे 2 धावा आपण पूर्ण होत असताना पाहिलेल्या आहेत. जिथे एकदा होती ते 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे जात असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे शैलेश दाणे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण प्रवीण यांना पाहतो.
एक चांगली भागीदारी तुम्हाला इथे करावी लागणार आहे. जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे तर शैलेश यांना चांगली साथ द्यावी लागणार आहे. याही वेळेस स्वीप केलाय, चांगला फटका पाहतो आपण मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला मात्र चेंडूवरती येतात. चेंडूला आडवेस झालेत आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या जाते एकने पुढे. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल, एक धाव धावफलकावर अधोरेखित केली जाणार आणि धावा 42 धावा. 2 बाद 42 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. क्रिकेटला पोषक असलेलं वातावरण आता आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. शीतल सावली जी आहे ती आता मैदानावर आली आहे. यावेळेस आक्रमण केलं जात आहे. प्रवीण यांच्या बॅटमधून गोलंदाजाला आसमान दाखवणारा फटका. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. धावा आपण धावफलकावरती पाहतोय. काय फटका, कमालीचा फटका आपण प्रवीणाच्या बॅटमधून पाहिला. ताकदीचा वापर सुद्धा बघायला मिळाला. चेंडूवर आघात केला आणि पिकअप स्ट्रोक आपण पाहिला मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा तिथे मिळतात. याही वेळेस आक्रमण केलं जातंय. गोलंदाजाला परत एकदा आसपार दाखवलंय. बॅक टू बॅक लागोपाठचा वन्स अगेन दुसरा षटकार. दोन चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार मैदानामध्ये आलेत. मागच्या षटकामध्ये अतुलने चांगली गोलंदाजी केली, परंतु या षटकामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर थोड्याशा धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण ऑन फायर असं आपण म्हणू शकतो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर 54 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 37 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. आणि कशा रीतीने आता हा सामना पुढे जातोय, कशा रीतीने हा सामना रंगतोय ते सुद्धा आपल्याला बघायचं मित्रांनो. कारण 12 चेंडू आणि 37 धावा म्हटल्यानंतर मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आपण मैदानावरती पाहतो. परंतु इथे वेळ महत्त्वाची आहे आणि जर वेळेमध्ये इनिंगचा खेळ संपला नाही तर पेनल्टीला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. आपण जर बघितलं मैदानामध्ये थोडासा वेळ वाचवा. 4 ओव्हर झाल्यात. या सामन्याला भरपूर वेळ खर्च होतो आहे. यस, जॅकपॉट ओव्हरचा इशारा देण्यात आलेला आहे. तर जॅकपॉट ओव्हर म्हटल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करणाऱ्या संघाला 16 धावांचं लक्ष दिलं जातं. त्या 16 धावा जर जॅकपॉट ओव्हरमध्ये बनवल्या तर, किंवा मग त्यापेक्षा जास्त धावा जर बनवल्या तर त्यापैकी ज्या 50% धावा आहेत त्या तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या धावफलकामध्ये ॲड केल्या जातात. अनुज गोलंदाजी करण्यासाठी आले. बॉल हवेत असणार आहे. विकेट मिळेल का? यस, विकेट मिळाली आहे. शैलेश दाणे यांची मोठी विकेट. अनुज जाधव गोलंदाजी करण्यासाठी आले आणि पहिल्याच बॉलवर तुम्ही जर पाहिलं तर मोठी शिकारी दुराटी केली आहे. फलंदाज शैलेश दाणे यांचा संपलाय खेळ. अनुजनं पकडलाय झेल. मॅच में ट्विस्ट आता नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतायत. काल आपण जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानामध्ये आला. संघ अडचणीमध्ये असताना मक्तापूर ब्लास्टर संघाला सामना जिंकण्यासाठी भरपूर धावेंची गरज होती. एक खेळाडू होता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यानं जवळपास 45 पेक्षा जास्त धावा बनवल्या आणि मक्तापूर ब्लास्टर संघाला न जिंकणारा सामना ज्या खेळाडूने जिंकून दिला तो खेळाडू सचिन गायकवाड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. समीकरण बदललंय. 54 धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडू आणि 37 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. यावेळेसचा चेंडू आपण बघणार आहोत मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची घोषणा इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची घोषणा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. इथे चॅलेंज केलं या निर्णयाला. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा इशारा
आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहतो. धावफलकावर 54 धावा आहेत. समीकरण परत एकदा बदललं जाणार आहे. 10 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. कमी गतीने टाकलेला हा सुद्धा चेंडू आपण मैदानामध्ये नक्कीच पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला. धावबादची संधी आहे आणि यस, इथे नक्कीच फलंदाज बाद होणार आहेत. सचिन यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. धावबादच्या स्वरूपात अजून एक विकेट दहिवाळकर सराफ या संघाला मिळतं. चला, नवीन फलंदाज थोडंसं लवकर या मैदानामध्ये. 4 बाद 54 धावा झाल्यात. चौथा फलंदाज सचिन यांच्या रूपामध्ये बाद. शेवटचे 9 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतो. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम नेवासा नगरीमध्ये आपण अनुभवत आहात. ज्ञान प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि आज चौथी रात्र इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. चौथा दिवस तर आपण नक्कीच या ठिकाणी पाहिलेला आहे. रात्रीमध्ये आपण नक्कीच प्रवेश करणार आहोत. यावेळेला आल्याबरोबर एक मोठा फटका खेळला. लोवर फुल टॉस चेंडू होता आणि त्याला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस षटकार येतोय. 6 धावा पूर्ण होत आहेत. आल्याबरोबर एक चांगला फटका मैदानामध्ये खेळलाय. आपण जर बघितलं तर प्रवीण आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेत आणि प्रवीण स्ट्राईकवर का आलेत त्यानंतरच्या चेंडूवर त्यांनी दाखवून दिलंय. षटकार खेळला आणि परत एकदा सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर समीकरणामध्ये सुद्धा थोडासा बदल होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता आणि हा चेंडू निर्धावाला आहे. कमबॅक खूप चांगलं बघायला मिळतं. पुनरागमन गोलंदाजाचं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. गोलंदाज तयार होणार आहेत. कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. अनुज जाधवनं काय गोलंदाजी केली परंतु पंचांनी इथे दंडित केलं. व्हाईट बॉलचा कॉल पंचांनी दिला. आउटसाईड द ऑफ स्टम्पच्या खूपच बाहेर. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. म्हणजे फलंदाजाला तुम्ही जर पाहिलं ना तर हा चेंडू खेळता आला नाही. त्यामुळे पंचांनी नक्कीच आपण पाहिलं असेल की दंडित केलंय गोलंदाजाला. फलंदाजाच्या रीचमध्ये चेंडू नव्हता. त्यामुळे बॅटनं चेंडू खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचले जाणार आहेत. त्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल 1च धाव मिळणार आहे. ओव्हरचा खेळ आपण इथं पाहिलं असेल तर मैदानावर समाप्त होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि धावफलकावर आपण जाणार आहोत कारण आता जॅकपॉट ओव्हर आहे ती संपलेली आहे. 58 धावा धावफलकावर. 6 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. चला थोडंसं लवकर खेळूयात. अठ्ठावन्न धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत. गोलंदाज येत आहेत. शेवटचे 6 चेंडू. लखन यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जातोय झेल परंतु निर्णयाची आहे प्रतीक्षा. मला वाटतंय इथे चेक केलं जाईल हा चेंडू कमरेच्या वर आहे का आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय येणार आहे. बिमर आहे का ते पाहिलं जाईल. जर बिमर असेल तर फलंदाज नक्कीच नाबाद असतील. बिमर नसेल तर फलंदाज मैदान सोडतील. यस, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल इथे मैदानामध्ये आलेला आहे. एकच धाव आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. एकच धाव इथे मिळते. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत. गोलंदाज लखन तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू आपण बघणार आहोत. परत एकदा नो बॉलची घोषणा मैदानामध्ये झाली आहे. खराब चेंडू इथे वारंवार हाताळले जात आहेत. एक्स्ट्रा रन मोठ्या प्रमाणावर खर्च केले जात आहेत. मॅचचं समीकरण बदललं. आता 6 चेंडू आणि 31 धावा असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 31 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी लखन तयार होत आहेत. सर्वांच्या नजरा आहेत त्या मॅचकडे. काय होते पाहूया. समोरच्या बाजूला आपण
फलंदाजाला नक्कीच पाहू शकता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला आणि या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जाणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत. गोलंदाज परत एकदा लखन या ठिकाणी तयार होणार आहेत. फुलर लेनचा बॉल होता. इथे आपण पाहिलं असेल तर मैदानामध्ये डॉट बॉलची घोषणा होते, निर्धाव चेंडूची घोषणा होते आहे. चेक केलं जाईल, इथे चेक केलं जाईल. पाहूयात काय निर्णय येतोय. झेल झालाय का. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं की पहिल्या चेंडूवर नो बॉल आणि झेल पकडला होता आणि तिथे मुख्य पंचाने निर्णय दिला होता की फलंदाज बाद आहे, त्यामुळे ती धाव तिथे मिळाली नाही. आणि तिसऱ्या पंचांनी नो बॉलचा इशारा दिला, त्यामुळे तिथे फक्त नो बॉलची एकच धाव मिळाली. आणि मुख्य पंचांनी ऑनफिल्ड डिसिजन होता की फलंदाज बाद, त्यामुळे ती धाव मिळाली नव्हती पहिल्या चेंडूवर. पहिल्या चेंडूचा आपण विचार करतोय. या षटकातला पहिला चेंडू ज्यावेळेस आला होता, नॉट आउट. खोलवर डब्याचा चेंडू लॉंगॉनकडे फटका खेळलेला आहे. तिथे आपण बघू शकता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे पाहूया दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न मैदानामध्ये झालाय. 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जाणार आहेत. समीकरण बदललेलं आहे. 3 चेंडू आणि 26 धावा. अजून एक धावेचा प्रयत्न होणार का. यस, इथे आपण पाहूयात नक्कीच काय निर्णय पंचांचा येतोय आपल्यापर्यंत, ते पाहणं गरजेचं राहणार आहे. तीन धावा इथे मिळतात. यावेळेस बॅटचा एज नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि त्या दरम्यान एक धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. पहा, या षटकामध्ये एक्स्ट्रा रन मोठ्या प्रमाणावर खर्च झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रन मोठ्या प्रमाणावर खर्च झालेले आपल्याला 3 चेंडू आणि 24 धावा. यावेळेसचा फटका आपण मिड विकेटला पाहतोय. शतरक्षक चेंडूवर देणार आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होणार नाही. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. परत एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलेला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालेलं आहे. धावा 2 मिळत आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज नो बॉल परत एकदा आलाय. मग ओके ओके
येस, नो बॉलची मागणी होती, चेक केलं गेलं, परंतु इथे फेअर डिलिव्हरी घोषित करण्यात आलेली आहे. इथे बिग होतोय आणि हा चेंडू सीमारेषेच्या पार षटकार जर आलाय, परंतु सामना संपलाय आणि सामना जिंकलाय दहिवाळकर सराफ या संघाने. ॲडव्होकेट काकासाहेब गायके दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतोय, हार्दिक स्वागत करतो आहोत आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानबंड पाहावं.